ज्या दादांच्या शब्दांवर कालपर्यंत पक्ष चालत होता, आज त्याच दादांचा आणि पक्षाच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा फोटो पक्षाच्या एका अधिकृत बॅनरवरून गायब झाला आहे. हे कोणी चुकून केलंय की यामागे पक्ष हडप करण्याचा मोठा कट शिजत आहे? सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल खरोखरच पक्षावर ताबा मिळवणार का? अजित दादांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरोखरच कमकुवत झालाय का? आज आपण या संपूर्ण राजकीय नाट्याचा आतल्या घडामोडी सविस्तर आणि सडेतोड पद्धतीने समजून घेणार आहोत. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण राजकारणात जे दिसतं ते कधीच नसतं. या वादाची ठिणगी पडली ती थेट रायगड जिल्ह्यातून. 27 मार्च 2026 रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे एक मोठा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा हा सत्कार होता. रायगड हा खासदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या कार्यक्रमाच्या मुख्य स्टेजवरील मोठ्या बॅनरवर सर्वात मोठा फोटो स्वतः सुनील तटकरे यांचा होता. त्यांच्याच बाजूला त्यांची कन्या आणि मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांचेही मोठे फोटो झळकत होते. पण धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे ज्यांच्या नावावर आणि नेतृत्वाखाली हा पक्ष उभा राहिला ते दिवंगत नेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांचा फोटो या बॅनरवरून पूर्णपणे गायब होता. राजकारणात बॅनरवर कुणाचा फोटो आहे यापेक्षा कुणाचा फोटो नाही याला जास्त महत्त्व असतं. आणि इथे तर थेट पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना डावलण्यात आल्याने एका मोठ्या राजकीय स्फोटाला आमंत्रण मिळालं. हा फोटो चुकून राहिला की जाणीवपूर्वक वळवण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर राजकारणाच्या अंडर करंट मध्ये दडलेले आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि नेते विकास लवांडे यांनी यावर अत्यंत थेट आणि बोचरे आरोप केले आहेत. रोहित पवारांनी काही दिवसांपूर्वीच एक इशारा दिला होता की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांचा पक्ष स्वतःच्या खिशात घालायचा आहे. इंदापूरच्या घटनेनंतर रोहित पवारांनी थेट सातबारा आणि बटाईदार असे जवळजवळीत शब्द वापरत हल्लाबोल केला. ते म्हणाले, मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदार जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न करतो याचं एक जिवंत उदाहरण आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, सुनील तटकरे हे आता स्वतःला पक्षाचे सर्वेसर्वा मानू लागले आहेत असा संशय निर्माण झाला आहे. विकास लवांडे यांनी तर तटकरेंना थेट आवाहन दिले की हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष प्रफुल्ल पटेलांना सोबत घेऊन काढावा किंवा भाजपमध्ये जावे. त्यांनी हेही सुनावले की अजित दादांनी तटकरेंना अनेक वर्षे प्रदेशाध्यक्ष पदावर ठेवून मोठे केले आणि आज तेच कृतघ्नपणा करत आहेत. या प्रकरणावर फक्त विरोधकांनीच नाही तर अजित पवार गटातूनच संतापाची लाट उसळली आहे. पक्षाचे आक्रमक आमदार अमोल मिटकरी यांनी तटकरेंचे नाव न घेता थेट इशारा दिला. ते म्हणाले, ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यांचाच फोटो हटवणे सामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही. राष्ट्रवादींच्या दैवतांना डावलून स्वतः देव बनण्याचा कोणी प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही. वाद हाताबाहेर जातोय हे पाहून मंत्री अदिती तटकरे यांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट करून दिलगिरी व्यक्त केली. हा ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रम होता आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून चुकून फोटो राहिला. दादा आणि सुनेत्रा काकी यांचे आमच्या मनातील स्थान अढळ आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. सोबतच सुनेत्रा पवारांना कुटुंब प्रमुख म्हणून आमचे कान पकडण्याचा अधिकार आहे असेही त्या म्हणाल्या. मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते स्थानिक कार्यकर्त्यांची चूक हे कारण कुणालाही पचने पडलेले नाही. हा पक्षावर पकड मजबूत करण्याचा एक टेस्टिंग बलून असू शकतो. आता या बातमीचा सर्वात महत्त्वाचा आणि विश्लेषणात्मक भाग, अजित पवारांच्या अचानक मृत्यूनंतर पक्षाची आजची अवस्था नेमकी काय आहे? थेट सांगायचे तर होय, अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट प्रचंड मोठ्या संकटातून आणि अस्तित्वाच्या लढाईतून जात आहेत. याचे 3 प्रमुख कारणे आहेत. चला ते पाहूया. सर्वप्रथम, नेतृत्वाची अफाट पोकळी. अजितदादांच्या प्रशासनावर पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांवर आणि विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि सहकार क्षेत्रावर जो होल्ड होता तो सध्या पक्षात दुसऱ्या कुणाकडेही नाही. त्यांचा दरारा, रोखठोक बोलणे आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता पक्षाला एक संघ ठेवत होती. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढणे सुनेत्रा पवार यांच्यासाठीही एक कठीण आवाहन आहे. द्वितीय, गटबाजी आणि महत्वाकांक्षा. दादांच्या नेतृत्वाखाली सर्व नेते एक दिलाने किंवा धाकाने काम करत होते.
पण आता सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या अतिमहत्वाकांक्षी नेत्यांना स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याची सुवर्ण संधी दिसत आहे. रायगडमधील बॅनर प्रकरण हे याच अंतर्गत गटबाजीचे पहिले उघड लक्षण आहे. तृतीय, शरद पवार गटात विलिनीकरणाची वाढती मागणी. दादांशिवाय पक्षाला भविष्य नाही अशी भीती अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मूळ राष्ट्रवादीत विलीन व्हावे असा मोठा प्रवाह पक्षात तयार झाला आहे. सुनील शेळके आणि अण्णा बनसोडे यांसारख्या दादांच्या अत्यंत निष्ठावान आमदारांनीही नुकतेच जाहीर केले आहे की सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली दोन्ही गट एकत्र आले तर ते सर्वांच्या भल्याचे होईल. राजकारणात कोण कधी कुणाचा गेम करेल हे सांगता येत नाही. अजितदादांनी जो पक्ष अत्यंत मेहनतीने उभा केला होता त्यावर आता त्यांच्या सहकाऱ्यांचा डोळा असल्याची जी चर्चा सुरू आहे ती राष्ट्रवादीच्या भविष्यासाठी मोठी धोक्याची घंटा आहे. येणाऱ्या काळात सुनेत्रा पवार पक्षावर आपली पकड मजबूत करतील का? तटकरे आणि पटेल गट पक्षावर ताबा मिळवेल की शेवटी हा पक्ष पुन्हा शरद पवारांच्या छत्राखाली विलीन होईल हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? बॅनरवर फोटो चुकून राहिला की मुद्दामून काढण्यात आला? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.